पाहतोय ठाकरे गटाचे सगळे 9 खासदार या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अगदी 2-4 दिवसांपासून आपण पाहतोय की ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। अगदी आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा असाच दावा काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना केला होता। आता हे सगळे खासदार पत्रकार परिषद घेत आहेत। सुरू आहेत, गंभीर वाद सुरू आहेत। अशा वेळेला या सगळ्याकडनं दृष्टी कुठे दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नानुसार हा इथं जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणीतरी। म्हणून मी आज या बंडू या इकडे, बंडू या इकडे, बंडू इकडे बस 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 या तर उठलाय तू या इथे या तू बरे उठले नाही ते बरेच या मान राखला तू। आपल्या सर्वांना माहिती बरं परत करूया आपण सर्वजण जाणता की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुणीतरी हा मुद्दा पुढे सोडलेली आहे। आपल्याला माहीत असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं। तेव्हाही सगळे खासदार हजर होते। आताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं। आमची वज्रबूट आहे, मजबूत टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहिती आहे का। माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती। पुढं काय झालं? मग त्या बातमीत तर वळवायचं असेल का आमच्यावर यायचं? शिवसेना त्यांचे खासदार चालली पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो। एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत। इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय त्यातनं तुम्ही आपण त्यांना विचारलं पाहिजे। तुम्ही आम्हाला काय माहिती, दावा करणाऱ्यांना विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता। आता तुम्ही पाहिलं ना हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्या सोबत आले इथे सभा आहे सगळे बसलेत। आमचा कोणाशी सांगा बरं कोणाचा फोन आला? कोणाचाही फोन नाहीये, कोणाचा फोन आला वाईट नाही। सगळे महाराष्ट्रासमोर खासदार उभे आहेत, बसलेले आहात। भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार का? 100% मुळात असं आहे की आम्ही कुठेच जाणार नाही। पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे जरा कळू दे तरी खरं आम्हाला। या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले, आवाज नाही काढत। मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले, तोंड वोट नाही उघडत अजूनही। आणि अमेरिकेत काल जे प्रकार येत होते त्या प्रकार जे काय काल घडलंय, हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून 45 तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं, म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हाच देशाचा अपमान आहे। कारण ते अमेरिकेचं विमान नाही, ते त्यांच्या सैन्याचं विमान, सैन्य दलाचं विमान आहे ते। आणि मिलिटरीचं विमान आमच्या विमानतळावर उतरतं, इकडे डुबकी घेता येते। ती डुबकी कशाला? तर इकडे निवडणूक आहे दिल्लीमध्ये, निवडणुकीशिवाय तुमचं हिंदुत्व काय नाही, फक्त सत्ता। हिंदुत्वाशी त्यांचं काही लागलेलं नाही, लक्षात घ्या, फक्त सत्ता, बाकी काही नाही। आणि सगळी ही सगळी नोकरवशाही
त्यांच्या दावणीला बांधलेली आहे ती, आणि म्हणून त्यातून हे घडत असतं. मला याच्यात निश्चितपणे तुम्हाला उलट राग आला पाहिजे की काल देशाचा जो अपमान अमेरिकेनं केलेला आहे, अरे ते छोटे छोटे देश आहेत, त्यांनी डोळे वाटवून सांगितलं अमेरिकेला अजिबात चालणार नाही म्हणून. मग त्या देशाने जर असं उत्तर दिलं, सांगितलं आम्हाला पैसे पाठवायचे नाही, आमचं विमान येईल आणि आम्ही सैन्य आमची माणसं घेऊन जाऊ, का तुम्हाला नाही सांगता आलं? तुम्हाला माहिती होतं की विमान येणार आहे म्हणून, सांगायला पाहिजे होतं. जसं तिकडे तुम्ही घोषणा दिलं होतं ट्रम्प सरकारबद्दल, दोघांनी हात मिळून ट्रम्पचा मोठा प्रचार केला होता, तो प्रचार केला तर ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला तिथं त्या निमंत्रणासाठी वाट बघावी लागली होती, हे लक्षात घ्या. झोंबता येते सगळं. मग हे असे काहीतरी उद्योग करायचे आणि दिवसभर चॅनलने ते दाखवायचं. सत्य समोर आहे बरं का, तेवढं बघा आणि सत्य दाखवा. यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण. मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक, हे आमच्या खासदार चिडलेत सगळे आता, खरंच आता चिडून बोलत होते आतमध्ये. साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी, तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण, भविष्यात ईडी सीबीआयच्या नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्व जागा झालं तर कुठलं हिंदुत्व? आम्ही हिंदुत्व सोडलंय? आदरणीय उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व हे 52 कशी आहे, ढोंगी नाही, ते सर्व समावेशक आहे, ते देशाशी आहे, ते राष्ट्राशी आहे, त्या राष्ट्राच्या मातीशी निगडित आहे. जो जो ह्या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा हिंदू आहे असं आम्ही समजतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार घेऊन पुढे आदरणीय उद्धवजी चाललेले आहेत. महत्वाचं आहे. राज्यामध्ये एकीकडे शिंदे यांना बाजूला केलं जाते असं सांगितलं जातं, त्याच वेळेस खासदार संपर्कात आहे की बातमी येते, याकडे कसं बघतो? धन्यवाद देतो तुम्हाला. हेच त्याचं कारण आहे, हेच त्याचं कारण आहे. म्हणून मी सुरुवातीला विसंवादद्वारे जे सांगितले, मला नाव घेऊन बोलायचं नव्हतं एवढंच. तो जो काय प्रकार सुरू आहे त्यांचा, सरकार धड चालत नाही. आत्ताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पहा तुम्ही, कशा बातम्या थांबवायच्या, या बातम्या आल्या का ते थांबतं ना. ज्वलंत विषय थांबवायचे, महागाईचे, अत्याचाराचे, आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला, हे सगळे विषय थांबवायचे आहेत. मग हे विषय सोडले का दिवसभर चॅनलवर ही भजनं सुरू होतात. ती भजनं थांबली पाहिजेत. इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका. हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, त्या शिवसेनेसोबत आहे.